नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या स्टडीवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती संदर्भात जे की राखीव निकाल म्हणजे जो काही रिझर्व लिस्ट कधी लागेल या संदर्भात तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो. आणि हा जो काही प्रश्न आहे तो अनेक उमेदवारांना पडलेला आहे. याबद्दल पण आपण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे घेऊया. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो काही जी काही 2026ची पोलीस पाटील भरती प्रक्रिया कशी असते मित्रांनो, जी काही झालेली आहे मित्रांनो, तर मित्रांनो पोलीस पाटील या पदाची भरती ही महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या डिपार्टमेंटनुसार असते मित्रांनो, ती महसूल आणि पोलीस प्रशासनामार्फत केली जाते. आणि या भरतीमध्ये जे काही टप्पे आहेत मित्रांनो, ते 5 टप्पे असतात मित्रांनो. याच्यामध्ये जो काही अर्ज प्रक्रिया सगळ्यांनीच आत्तापर्यंत पार केलेली आहे, त्यानंतर लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, त्यानंतर मुख्य निकाल म्हणजे जो काही फायनल लिस्ट असते मित्रांनो ती, आणि राखीव निकाल म्हणजे ज्या जागेमध्ये वेटिंग लिस्टमध्ये रिझर्व असते, कुणाला समान गुण असते, कुणाला अशा प्रकारचे जे काही ज्यांनी ॲक्सेप्ट घेतलेले आहेत त्या जागेवर, अशा लोकांसाठी राखीव यादी असते. तर आपला मेन मुद्दा आहे आजचा, तो म्हणजे राखीव निकाल कधी लागेल. तर मित्रांनो, जो काही राखीव निकाल कधी लागेल, तर मित्रांनो राखीव निकाल म्हणजे मुख्य यादी म्हणजे फायनल लिस्ट निवड झालेल्या उमेदवारापैकी काही जणांनी जर जॉईन न केल्यास व कागद पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास त्यांच्या जागी पुढील पात्र उमेदवारांची यादी. म्हणजे जर समजा तर एखादा उमेदवार आहे आणि तो जर त्याने जॉईन न केलं किंवा त्याच्या कागदपत्रामध्ये जर काही जे काही पात्र होण्यासाठी तो नाही, परंतु तो अपात्र झालेला आहे किंवा त्यांनी जॉईनच नाही केलं, तर त्या जागी तुम्हाला रिझर्व लिस्टमध्ये जे काही लोक आहेत त्यांना संधी दिली जाते मित्रांनो. आणि मित्रांनो, ही यादी आधीच तयार ठेवलेली असते, कारण की ही लगेच आपण शासनाच्या माध्यमातून ही जाहीर केलेली नसते. म्हणून रिझर्व जो काही निकाल आहे मित्रांनो तो लागणारच आहे. तर मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे बीड पोलीस पाटील जे काही 2026चा जो काही राखीव निकाल कधी लागेल. तर मित्रांनो, जो काही राखीव निकाल आहे मित्रांनो, साधारणतः परिस्थितीनुसार जो काही 2026 बीड पोलीस राखीव निकाल आत्ताच लागू शकणार नाही, कारण की जो काही फायनल रिझल्ट आहे तो आधी लागेल आणि त्यानंतर रिझर्व लागेल. कारण की साधारणपणे खालील परिस्थितीचा निकाल जाहीर होतो मित्रांनो. आधी मुख्य निकाल जाहीर झाल्याच्या नंतर 1 ते 2 महिने लागू शकतात, कारण की जर मुख्य निकाल लागला की कोणी विद्यार्थ्यांनी जर जॉईन नाही केलं तर त्यांना संधी पण दिली जाते. त्यानंतर पुढचा आहे तो मित्रांनो कागद पडताळणी पूर्ण. मित्रांनो, जो काही कागद पडताळणी आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांनी हजर न राहिल्यास तर त्यांना जो काही राखीव निकाल ठेवलेला असतो त्यांच्या जागी त्यांना संधी दिली जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे तो मित्रांनो, म्हणजेच जर बीड जिल्ह्याचा मुख्य निकाल जर 2026मध्ये जाहीर झाला असेल तर राखीव यादी ही किती 2 ते 4 महिन्यामध्ये आत लागण्याची शक्यता असते. कारण की 2000 याच्या आधी पण 2000 बीड पोलीस पाटीलला हीच 2 ते 4 महिन्यानंतर वेटिंग लिस्ट लागली होती मित्रांनो, आणि त्यांना संधी दिली होती. त्यामुळे मित्रांनो, पुढचा प्रश्न असा बी आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचा संदर्भात अंदाज काय मित्रांनो. बीड जिल्ह्यातील मागील भरतीचा अनुभव पाहता राखीव
निकाल उशिरा 3 ते 5 महिन्यांनी लागला होता. तसेच प्रशासनाकडून स्वतंत्र नोटीस देऊनच जाहीर केलेला होता मित्रांनो. जो काही निकाल लागलेला तो 3 ते 5 महिन्यामध्ये लागतो राखीव निकाल, कारण की तो उशीर निकाल लागतो, कारण की फायनल रिझल्ट लागल्याच्या नंतर लागतो आणि काही वेळा प्रशासनाकडून स्वतंत्र नोटीस देऊनच जाहीर केला जातो. पुढचं आहे मित्रांनो, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जातो. जो काही निकाल आहे तो तिथे प्रसिद्ध केला जातो. कुठे तर तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवर. त्यामुळे 2060 मित्रांनो मे ऑगस्ट दरम्यान राखीव निकाल लागण्याची शक्यता आहे, कारण की मेमध्ये 100% लागू शकतो 1 महिना, कारण की जे काही फायनल रिझल्ट आहे तो अजून बाकी आहे. फायनलला या महिन्यामध्ये 20 तारखेपर्यंत यांना जॉईन करून घेतले जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो जो काही राखीव निकाल आहे तो कुठे पाहायचा, तर मित्रांनो राखीव निकाल जर पाहायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसची वेबसाईट आहे मित्रांनो, रिक्वायरमेंट बीड रिक्वायरमेंट app.com या वेबसाईटला जायचं. त्यानंतर संबंधित कार्यालय जे काही तहसील कार्यालय तिथे जायचं. नोटीस बोर्डवर ऑफलाईन पाहायचं किंवा स्थानिक वृत्तपत्रामध्ये तुम्हाला पण याची माहिती मिळू शकते. पुढचं आहे तर मित्रांनो, काही वेळा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्रामवरती ही अपडेट मिळते. अजून जे काही अधिकृत माहिती नेहमी सरकारी वेबसाईटवरच तपासावं मित्रांनो. यादी अजून एक प्रश्न पडतो की राखीव यादी लागण्यावर काय परिणाम होतो. तर मित्रांनो जे काही राखीव यादी आहे मित्रांनो ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते मित्रांनो, निवडलेल्या उमेदवारांची जॉईन केली की नाही याच्यावर राखीव यादी लागणार असते. कागदपत्र पडताळणीमध्ये जो काही उमेदवार आहे तो अपात्र ठरलेला असेल तरच राखीव यादी लागली जाते. त्यांना प्रशासनाकडून मंजुरी पण भेटायला पाहिजे किंवा रिक्त पदांची संख्या जर असेल तर राखीव यादी लागली जाते. त्यानंतर सर्व उमेदवारांनी जॉईन केले तर कधी राखीव यादी जाहीरच होत नाही मित्रांनो. ते बी मुद्दा एक मेन आहे. तर काय तयारी ठेवा मित्रांनो जे काही राखीव यादीमध्ये आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी, तर त्यांनी सर्व कागदपत्रे जी काय तुमची कागदपत्रे आहेत मित्रांनो, सर्व कागदपत्रे तयार ठेवा. जे काही तुमचं डॉम असेल, रहिवासी किंवा पोलीस व्हेरिफिकेशनचं ते सगळं तयारी ठेवा. त्यानंतर तुमचा संपर्क क्रमांक चालू ठेवा. तहसील कार्यालयाशी तुम्ही संपर्कात ठेवा. त्यानंतर जे काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमची काही निवड होत नाही परंतु तुम्ही दररोज जी काही गव्हर्नमेंटची साईट आहे ती दररोज एकदा चेक करी जा. तिथे काही अपडेट आले असेल तर ते चेक करून घ्या. त्यानंतर अफवावर विश्वास ठेवू नका. मित्रांकडून माहिती घेताना खात्री करा. त्यानंतर आवश्यक असल्यास RTIद्वारे माहिती मिळू शकता. तर मित्रांनो यातून एकच घ्यायचे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती जो काही राखीव निकाल आहे हा निश्चित तारखेला लागत नाही. तो मुख्य निकालाच्या प्रशासनाच्या प्रक्रियेवर अवलंबून असतो, कारण की सामान्यतः 2 ते 4 महिन्याच्या कालावधीत तो हा निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे संयम ठेवणे आणि नियमित अपडेट तपासणे हे खूप महत्त्वाचे आहे. जो काही राखीव निकाल आहे मित्रांनो 2 ते 4 महिन्यामध्ये दिला जातो आणि कधी ही राखीव निकाल केला जात नाही. आणि जो काही मुख्य निकाल आहे मित्रांनो येत्या 20 तारखेपर्यंत हा जाहीर होणार आहे मित्रांनो, 20 एप्रिल, आणि सगळ्यांना जॉईनिंगसुद्धा भेटणार आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. जो काही पोलीस पाटील भरती 2026 बीडचा 20 तारखेपर्यंत तुम्हाला जी काही फायनल ऑर्डर दिली जाणार आहे मित्रांनो, त्यामुळे ज्यांचे काही डॉक्युमेंट राहिले त्यांनी लवकरात लवकर सबमिट करून घ्या. चला तर आपण असेच व्हिडिओ घेऊन येऊया आपल्या चॅनल.